तर जय भीम, जय शिवराज, जय महाराष्ट्र भावांनो. तर तुम्हाला आतमधून दाखवायचं होतं हे डोंगरांमधून कोरलेली जागा. तर हे बघा किती हायटेड आहे. वरून बघा असं एकदम. मी तर पिक्चरांमधलेच सीन पाहिलेले आत्तापर्यंत. पहिल्यांदा अशा जागेवर आलो आहे. मग छान वाटतंय आणि थोडी भीती पण वाटते. भीती अशी का वरती मोकळी जागा आहे आणि असे डोंगर आहे वरून, आणि डोंगरांमधून मोठे मोठे दगड अडकलेले मध्ये. तुम्हाला दाखवलंच मी पुढे. आणि इथं स्वच्छता पण खूप ठेवलेली आहे यांनी. हे बघा डस्टबिन आहे इथे. आणि हे बघा डोंगर मस्त कोरलेले आहे आणि म्हणजे सेफ्टी आणि लोकांना यायला जाण्यासाठी जागा बी केलेली त्यांनी बा, का नको कोणाला लागायला. ते हे बघा कसे मोठे मोठे दगड पडलेले इथे. ओ बड़े बड़े पत्थर ना बाबा, क्या क्या देखना पड़ रहा है ना बाबा ड्रायविंग लाईन में. तर हे बघा मस्त आहे. इथून पुढं जायला जागा. हे बघा वरती कसा डोंगर अटकलेला आहे. आणि हे घाबरं बघा वरून पडलं बिडलं तर नुसत्या रिकाम्या भानगडी, आईबापांना खर्च, असे वैताग येईल पोरं जिंदगीला. यांना कुठंतरी बोर्डिंगला टाकून द्यायला पाहिजे घरच्यांनी, म्हणजे असे रिकामे चाळे करते नाही. आता आमचं काय, आमचं झालंय म्हणून आम्ही इकडे हिंडत आहे कुत्रे मारत. ते हे बघा कसं आहे रस्ता. एकदम शांतते पद्धतीने मी चाललो आहे. नको रिक्स, कारण का आपल्याला पहिली जागा आहे, आपल्याला माहीत नाही कसं आहे काय आतमध्ये. त्याच्यामुळे एकदम रिलॅक्समध्ये बघत बघत जायचं, थोडं शूट करत करत जायचं. हे बघा आता तिकून मधून म्हणजे बाहेर निघालो तर हे जंगलाचा रस्ता. आणि हे बघा वरती कसा दगड आड केले. आणि हे घाबरत तिथं हिंडत, त्याच्या डोक्यात बिक्यात पडलं तर सांगा बरं कसं होऊन जायचं. ना तर कळत नाही. हे बघा आता खाली उतरतोय मी. आणि इथं फोटोशूटवाले खूप जण इथं एकदम म्हणजे काय म्हणतात एकदम परफेक्टवाले कार्यकर्ते. आणि आपण काय एकटंच होतो त्याच्यामुळं आपल्याकडे फोटो काढणारा नव्हतं, त्याच्यामुळं आपण व्हिडिओज काढले. कारण का राहू दे आठवणीमध्ये असं. इथं एक मला काही गोष्ट कळत नाही, वयांची भाषा काय बोलता काय नाही, पण एवढं आहे भाऊ इथले लोक खुश खूप राहतात. सारखे हसी मजाक चालूच राहतील पाहिजे आयुष्यामध्ये. कारण का दुःख प्रत्येकाला आहे, पण त्याच्यात सुख शोधलं पाहिजे आपण. त्याच्यामुळं लाईफ आहे, एन्जॉय करा, मस्ती करा. पैसे नसले तर लोन काढा, पण फिरा. कारण का हे आयुष्य पुन्हा नाही. आणि हे बघा किती सुंदर सुंदर आपले बघण्यासारखी जागा आहे. जंगलामध्ये आपले काय म्हणतात बादल. हे बघा इथून खाली उतरायला रस्ता आहे. आत्ता तर भारी वाटतं, पण पावसाळ्यामध्ये थोडं रिक्सी असू शकतं. कारण का फिसलन, घसरगुंड्या, डोकं फोड, हातपाय फोड. पण ज्यांच्यात लईच ते मुंगळा आहे ते येतीलच, त्यांना काही करू शकत नाही बुवा. ते हे बघा इथून खाली जायचा रस्ता आहे मस्त एकदम पद्धतशीरमध्ये. उतरा हळूहळू. चाललोय पुढं बघत बघत. मला बी माहीत नाही पुढं काय आहे, पण मग चला बुवा आता एक आवड आहे फिरायची. ते हे बघा खूप लोक येत राहतात इथं. फोटोशूट चालू आहे. हे बघा असं मी पण माझा थोडा व्हिडिओ काढला. सर्व समोरचाच व्हिडिओ घेतला तर कसं हवा, थोडा आपला बी चेहरा यावा ना. कोणी काढलं ते कळलं पाहिजे ना. तर हा मी व्हिडिओ काढला आहे त्याच्यामुळं. हे आता हे बघा पुढचं मंदिर दाखवतो. हे बघा लाल भडक आहे. नेमकं आतमध्ये मला माहीत नाही काय आहे, पण मी बाहेरून व्हिडिओ काढला. मला आवडलं एकदम. म्हणजे पारंपरिक पद्धतीचं आहे बोईंच्या इथल्या कर्नाटक लोकांचा. मस्त आहे. पण इकडं घरं म्हणजे सर्व गोष्टींचा लुकला आवडतं एकदम. म्हणजे नॅचरल पद्धतीने जगता इथले लोक. तर हे बघा मस्त. हे पण भाषेत कळत नाही काय आहे बापा, जाऊ दे. कन्नडी माणसाला एखाद्याला नाशिकला आल्यावर समजेल बघ. हे बघा काही काय लिहिले. इथून आता खाली उतरायला जागा आहे. आणि हे असं इथून उतरून मग वरती जाता येतं असं, म्हणजे गोल फिरून डोंगरावरून तिकडे जायला भेटतं असं. आणि 90-80 पायऱ्या बोलले ते मला. मी पण आय थिंक मोजल्याने. मोजायला काय ते घर थोडी एक रोज येणं जाणं. एकाच दिवशीसाठी जायचं कुठं मोजत बसायचं. हां ना, काही डोकं चालतं माझं. तर चला खाली उतरू. फिरलो मध्ये, मला वाटलं काय असेल बाबा चांगलं मोठं, तसं काही नाही. बघतं डोंगरामध्ये कोरलेले, वरून डोंगर दगड आड केले. दगड कधी ना कधी एखाद्याच्या बोखंडी पडणारच आहे. जे गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडला वैता गेले त्यांनी इकडे या आणि एकदा प्रयत्न करा. खरं प्रेम असेल तर नाही पडणार, खोटं प्रेम असेल तर डोक्यात पडल असं मला वाटतं. येऊन बघा.
प्रेमाला जर साबित करायचं असेल तर येऊन जा ना. तेवढं समजेल बा प्रेम खरं आहे का खोटं आहे. असे लय बोलता की जीव देईल, हे करल ते करल. या कोणाला रस्ता नसतं माहिती तर मला घेऊन जा, माझी चार्ज असतील ते काही देऊन टाका. तर चला तुम्हाला वरती नेतो कसं आहे काय आहे. हे बघा पायऱ्या, एवढं काय हार्ड नाही भाऊ, साधं सिंपलच आहे. तिकून चढायचं इकून उतरायचं. हे बघा मस्त एक एक दोन दोन पायऱ्या चढत राहू राहिलं, इकडून तिकडून बघू राहिलं. आणि नेमकं बी खालीच बघू राहिलं, म्हणलं जंगल आहे नको साप बी प्यायला. कारण की इकडं ते किंग कॉब्रा हे ते वगैरे वगैरे सापलं राहतात जायला. पण आधीच ते सिटी पण लय लांब आहे, हॉस्पिटल बिस्पिटल पण नाही इथं. त्याच्यामुळं पुढं वैतागवाडी करून घ्यायची. त्याच्यामुळं बघत बघत म्हणतो ना पाय फुकत फुकत चाला पुढं. तर आलो भाऊ वरती. तर हे बघा वरचं तिथं आपले काय म्हणत्या ग्राउंडचं हे बघा मस्त प्लेस आहे मस्त. हा बघा एवढा मोठा डोंगर आहे, त्याच्या खाली हे मंदिर आहे. तर दमलो मी आता, गाडीत बिडीत जातो मस्त कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक पितो थोडी. कस्टमर एकदम एकदम घरच्यांसारखे, म्हणजे हे एकदम मला आवडलं बा. कारण असे कस्टमर भेटल्यानंतर माणसाचं मन बी लागतं, मूड बी येतो गाडी चालवायला आणि माणूस बोर होत नाही. त्याच्यामुळं काय, आणि त्यांनीच कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक खाणं पिणं एकदम म्हणजे पद्धतशीरवाले एकदम मस्त छानचे कस्टमर आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. चला आता इथून जाऊ पुढं. आता इथून